असताना पेट्रोल देत नाहीये ते कशामुळे तर भाव वाढत आहेत. हे चुकीचं आहे ना. सरकारने काय करायला पाहिजे, जे पेट्रोल आहे त्या रेट मध्ये सध्याचं आहे ते द्या ना तुम्ही. ज्यावेळेस पेट्रोलचे भाव वाढतील त्यावेळेस तुम्ही पेट्रोलचे भाव वाढा ना. पण सध्या जे आहे त्याच्यामध्ये तर सामोरे द्या ना पब्लिकला. आता अर्धा तास पूर्ण चालू होतं. कॉल केले आम्ही शेजारी पाजारी तर पेट्रोल चालू आहे म्हणले. आम्ही तिथून येऊपर्यंत येऊस तर लगेच पेट्रोल संपलं का? आणि जर संपलं असतं तर ती रेडिंग कसं काय दाखवत? शासनापासून देत नाही, गिरायकांना वेटीस धरले त्यांच्यावर त्यांनी तात्काळ कारवाई करायला पाहिजे असं विनंती करतो. खरं तर पाहायला गेलं तर एकीकडे महाराष्ट्रभर उन्हाळ्याच्या झळा ह्या लोकांना सहन करावं लागतात. मात्र त्याचबरोबर आता दुसरा प्रश्न ऐरणीवर आल्या पाहायला मिळतोय. गेल्या 2 ते 3 दिवसापासून पाहायला मिळतंय की अनेक पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नव्हतं. आता आज सकाळपासून पेट्रोल देखील मिळत नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्या प्रश्नांवर सध्या जे पेट्रोल पंप मालक आहेत त्यांच्याकडे कोणतंही उत्तर या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. मात्र यामध्ये नागरिकांचा कुठेतरी संताप या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनेकांच्या ड्युट्या आहेत आणि त्यामध्ये अनेक ठिकाणी वाद देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. एक ताई आपल्यासोबत आहे. ताई, नेमकं काय प्रॉब्लेम झालेला आहे? काय पेट्रोल असताना पेट्रोल देत नाहीये ते कशामुळे तर भाव वाढत आहेत म्हणून. हे चुकीचं आहे ना. सरकारने काय करायला पाहिजे, जे पेट्रोल आहे त्या रेट मध्ये सध्याचं आहे ते द्या ना तुम्ही. ज्यावेळेस पेट्रोलचे भाव वाढतील त्यावेळेस तुम्ही पेट्रोलचे भाव वाढा ना. पण सध्या जे आहे त्याच्यामध्ये तर सामोरे द्या ना पब्लिकला तुम्ही. नसल होत त्यांचे त्याने डायरेक्ट सरकारने पेट्रोल पंप सील करून टाकावा. आता किती ठिकाणी तुम्ही हिंडलात पेट्रोल? मी 5-6 ठिकाणी हिंडले. कुठं पेट्रोल नाही मिळत? कुठेच पेट्रोल नाही भेटलं. कुठेच पेट्रोल नाहीये. पेट्रोल पण नाहीये आणि डिझेल पण नाहीये. पेट्रोल मालकाकडून असं एक्युरेट उत्तर भेटतच नाही आम्हाला की आमच्याकडे पेट्रोल नाहीये आणि आम्ही बंद केलंय म्हणून. पेट्रोल जर बंद केलं असतं तर ती रेडिंग जे आहे तर ती पूर्ण स्टॉप दिसली असती, पूर्ण सील बंद दिसलं असतं. पण पेट्रोल आता अर्धा तास पूर्ण चालू होतं. कॉल केले आम्ही शेजारी पाजारी तर पेट्रोल चालू आहे म्हणले. आम्ही तिथून येऊपर्यंत येऊस तर लगेच पेट्रोल संपलं का? आणि जर संपलं असतं तर ती रेडिंग कसं काय दाखवतीये? नक्कीच यामध्ये काय नेमकं अजून तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावं लागतं काय? कसं आहे, ह्याच्यामध्ये बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून तात्काळ जे पंप स्टॉक असून देत नाहीत, गिरायकांना वेटीस धरले त्यांच्यावर त्यांनी तात्काळ कारवाई करायला पाहिजे असं आम्ही विनंती करतो. नक्कीच जर पाहायला गेलं तर यामध्ये पेट्रोल दरवाढीसाठी हा सगळा प्रकार केला जातोय अशी नागरिकांची या ठिकाणी तक्रार या ठिकाणी पाहायला मिळते. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालून हा नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि जनतेला पुन्हा एकदा सुरळीत ही बीडची जनता करावी असं या ठिकाणी मागणी केली जाते. मात्र नेमकं आता या पेट्रोलमुळं अजून किती दिवस लोकांना त्रास सहन करावा लागणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित, बीड.